नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्रीती भाग्यवंत. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आराध्या या कथेच्या मागील भागात आपण पाहिले की आर्णव आणि नव्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि आजच्या 48व्या भागात आपण पाहणार आहोत की समर्थ आणि तन्वी या दोघांच्या आयुष्यामध्ये प्रेमाची ही पहाट कशी उगवते. मित्रांनो, सिंगापूरहून विजय होऊन आलेली आराध्या नव्याचं हे दुःख ऐकल्यावर स्वतःला कशी सावरेल. चला तर मग आजचा हा भावनेनी आणि प्रेमाने भरलेला भाग पाहायला सुरुवात करूया. तन्वी गेल्यानंतर समर्थ पुन्हा एकदा आपल्या कामात व्यस्त झाला होता. पण आज संध्याकाळी घरी गेल्यावर त्याला तन्वीला आपला वेळ द्यायचा होता. म्हणूनच तो आपला भराभरा कामे आवरत होता. इकडे आकाश आदिराजच्या कॅबिनमध्ये गेला. तेव्हा आदिराज कसल्या तरी विचारात गडून गेला होता. आकाशने दरवाजा ठोकला तेव्हा आदिराजचे लक्ष तिकडे गेले. त्याला पाहून आदिराज म्हणाला, "ये ना आकाश." आकाश आत गेला आणि विचारू लागला, "तू जेवलास का?" आदिराजने त्याच्याकडे पाहिले तेव्हा आकाश सोप्यावर बसत म्हणाला, "मला वाटलंच होतं. वहिनीबरोबरच म्हणल्या होत्या की आजकाल तू खूप निष्काळजी होत चालला आहेस." वहिनीने योग्यच म्हटलं होतं. आदिराज काही बोलणार इतक्यात आकाश पुन्हा म्हणाला, "मला तर असं वाटतंय की तू सुद्धा आराध्याचे गुण घेत चाललायस. जशी ती स्वतःची काळजी घेत नाही तसा तूही आता वागायला लागला आहेस. हे बघ, तू आणि श्रेया मला घेऊन काही जास्तच प्रोटेक्टिव्ह वागायला लागलात नाहीत का?" आदिराजने विचारले. आकाशने तोंड वेडे केले तेव्हा आदिराज हसून म्हणाला, "आता तोंड नको वाकडं करू आणि तुझ्या वहिनीची चमचागिरी बंद कर." आकाश हसून म्हणाला, "ओ हो, मी तर फक्त माझ्या वहिनीचं म्हणणं ऐकतो, एक चांगल्या दिरासारखं. चला आता जेवून घेऊया, खूप भूक लागली आहे." आकाशने रणजित आणि आर्णवला सुद्धा बोलवून घेतले आणि चौघे भाऊ मिळून जेवू लागले. सोबतच एकमेकांची खेचाखेची सुद्धा सुरू होती. तितक्यात आकाशचा फोन वाजला. व्हिडिओ कॉलवर माऊ असे नाव दिसत होते पण स्क्रीनवर आरूचा गोल मटोल चेहरा होता. आरू त्याला पाहून चहकत म्हणाली, "डॅडा." आकाशने हसून विचारले, "कशी आहे माझी परी?" आरूने स्क्रीनवर हात मारला. आकाश हसला आणि म्हणाला, "आरूची मम्मा कुठे आहे?" जेव्हा आरूने ऐकले की तिचे डॅडा मम्माबद्दल विचारत आहे तेव्हा ती चिडून रागाने ओरडली. तिला फक्त तिच्या डॅडाशीच बोलायचे होते. रणजित हसत म्हणाला, "ही तर आपल्या बापाचीही 2 पावले पुढे जाणार आहे. कुठे ती बिचारी साधी भोळी आराध्या, जिला रागवायचं कसं हे सुद्धा माहीत नाही आणि हिला बघा कशी रागवते." आरूने जेव्हा रणजितचा आवाज ऐकला तेव्हा ती त्याला बघू लागली. आकाशने फोन रणजितकडे दिला आणि आरू खळखळून हसायला लागली. आकाशने आता त्या तिघांनाही व्हिडिओ कॉलमध्ये सामील करून घेतले. थोड्या वेळाने आरू रांगत रांगत रियाकडे गेली. रियाने तिला कडेवर घेतले आणि तिची किस घेतली. आरूने सुद्धा तिला किस बॅक केला. आराध्याने फोनकडे पाहिले तेव्हा आकाशने विचारले, "काय झालं माऊ?" आराध्या हसून म्हणाली, "काही नाही." आकाशने तिला स्पर्धेच्या फायनल राऊंडबद्दल विचारले आणि तिची काळजी घेण्यास सांगून फोन ठेवला. 4 दिवस बघता बघता निघून गेले. स्पर्धेची शेवटची फेरी सुरू झाली. आराध्याची फ्रीडम क्रू टीम सज्ज होती. आराध्याने त्यांना समजवले होते की जिंकण्यापेक्षा आपलं 100% देणं महत्त्वाचं आहे. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची वेळ आली. होस्टने ओरडून सांगितले, "रन अप आहे." टीम डान्सिंग स्ट्राईक आणि त्यानंतर विजेतेची घोषणा झाली. विजेत्याचं नाव आहे फ्रीडम क्रू. हे ऐकताच पूर्ण टीममध्ये आनंदाची लाट उसळली. रॉय हाऊसमध्ये बसलेले आकाश आनंदाने ओरडला, "यस, यू डिड इट माऊ." स्टेजवर टीमने ट्रॉफी आराध्याच्या चरणी ठेवली. "आम्ही इथपर्यंत पोहोचलो ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही आमच्या गुरु आणि मैत्रीण दोन्ही आहात. ही आमची गुरुदक्षिणा आहे." असे म्हणले. हे पाहून पूर्ण ऑडियन्सनी टाळ्यांचा कडकडाट दुमदुमला. आराध्याने हसत आपले हात पसरवले तेव्हा पूर्ण टीमने तिला मध्ये घेऊन एक ग्रुप हग केला. घरी सुद्धा सगळे खुश होते. गोलू तर उड्या मारून बोलत होता, "ये, माझ्या मम्माची टीम जिंकली, ये." त्याला पाहून आदिराज हसू लागला. इतका खुश तर आराध्याची टीम पण नसेल जितका हा गोलू आहे. रात्री आराध्या घरी आली तेव्हा रॉय हाऊसच्या हॉलमधलं दृश्य पाहून ती थक्क झाली. तेजसने आरूला कडेवर घेतले होते आणि आरू जोरात रडत होती. तेजस तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण तो अपयशी ठरला होता. आराध्याने त्याला जवळ घेतले
ती शांत झाली आणि म्हणाली, मम्मा. आराध्याचे डोळे भरून आले. तिने आरूची किस घेतली आणि तिला झोपवले. नंतर छतावर रिया आणि तेजसमध्ये संवाद झाला. रियाने तिची आर्नवबद्दलची जुनी आठवण सांगितली आणि ती कशी दुखावली गेली आहे हे व्यक्त केले. तेजसने तिला धीर देत म्हटले, मी तर तुला शूर समजलं होते, पण तू तर भित्री निघालीस. तू तुझ्या स्वतःच्या भावना समजून घेऊ शकत नाहीस. पण मी तुला माझ्या प्रेमात पडवणारच. रिया घाबरून पळून आपल्या खोलीत गेली आणि तेजस तिथे हसत उभा राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आराध्या आपल्या टीमसोबत भारतासाठी रवाना झाली. त्या सर्वांसाठी अकॅडमीमध्येच एक पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सगळे सकाळी निघाले आणि 5 ते 5.5 तासाचा प्रवास करून मुंबईला पोहोचले. आकाश आराध्याला घेण्यासाठी एअरपोर्टवर आला होता. आराध्याने टीमला आधी घरी जाऊन आराम करायला सांगितले होते आणि उद्या अकॅडमीत भेटायचे ठरवले होते. आकाशने पाहिले की आराध्या आरूला कडेवर घेऊन येत होती. आरूने जेव्हा आकाशला पाहिले तेव्हा आनंदाने चित्कारत ती ओरडली, डॅडा, आणि आराध्याच्या कडेवरून आकाशकडे जाण्यासाठी धडपडू लागली. आकाशने आपल्या लाडक्या खोडकर परीला पाहिले आणि पुढे होऊन तिला कडेवर घेतले. आरूने त्याच्याकडे पाहिले आणि आपल्या इवल्याशा हातांनी त्याचा चेहरा पकडून त्याच्या ओठावर आपले छोटे ओठ टेकवून त्याला किस केली. पूर्ण टीम हे पाहून हसली आणि आराध्याच्या ओठावरही हसू आले. तिला ठाऊक होते की आरूने आकाशला किती मिस केले होते. आकाशने आराध्याला पाहिले आणि आपला हात पसरवला. आराध्या सुद्धा एक बाजूने त्याच्या छातीशी विसावली. आराध्याने हळूच म्हटले, मी तुम्हाला खूप मिस केलं. आकाशने हसून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला, मी पण. आराध्याने आपल्या टीमकडे वळून पाहिले आणि म्हणाली, तुम्ही सगळे आता घरी जाऊन आराम करा. उद्या आपण विजयाच्या आनंदात अकॅडमीमध्ये पार्टी असेल. सगळे खुश झाले आणि आपापल्या घरी निघाले. आराध्या सुद्धा तेजस, रिया आणि आकाशसोबत घरी पोहोचली. सगळे रॉयल हाऊसमध्ये शिरले. तन्वीने धावत जाऊन आराध्याला मिठी मारली आणि चहकत म्हणाली, अभिनंदन वहिनी. आराध्याने तिचा आभार मानले. श्रेया आणि अवनीने सुद्धा तिला मिठी मारून शुभेच्छा दिल्या. श्रेयाने आकाशकडे पाहिले, ज्याच्या कडेवर आरू शांतपणे झोपली होती. श्रेया हसून म्हणाली, येताच बापाच्या कडेवर स्वार झाली. आकाश म्हणाला, हो वहिनी, एअरपोर्टवर तर मला बघून अशी ओरडली. तिला चालता येत असतं तर ती धावतच माझ्याकडे आली असती. तन्वी म्हणाली, हे बाळ ना दादाला बहिणीपेक्षा जास्त पसंत करतं. काही झालं तरी तिला तिचे बाबाच हवे असतात. आराध्या हसून म्हणाली, हो, आणि ते नाही मिळाले तर तिला राग सुद्धा तिच्या बाबासारखाच येतो. यावर सगळे हसले आणि आकाश तोंड वेडं करून म्हणाला, काहीही काय, मी कुठे रागवतो. माझ्यासारखा शांत तर पूर्ण घरात कोणीच नाहीये. रणजितने त्याच्याकडे पाहून टोमणं मारलं, हो, बघितलंय आम्ही तुझं शांत रूप. सगळे पुन्हा एकदा हसले. श्रेयाने आराध्याला सांगितले, तू तेजस आणि रिया आधी फ्रेश व्हा. बाकी बोलणं नंतर करू. आकाश आपल्या खोलीत आला आणि आरूला पाळण्यात झोपवून आराध्या बाहेर येण्याची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने आराध्या बाहेर आली. तेव्हा त्याने तिचा हात पकडला. आकाशच्या डोळ्यात एक अस्वस्थता होती. आराध्या म्हणाली, काय झालं आकाश, तुम्ही असे अस्वस्थ का आहात? आकाशने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, माऊ, नव्या. त्याला पुढे बोलता येत नव्हते. आराध्या म्हणाली, काय झालं आकाश, पुढे तर बोला. मग तिला अचानक आठवले, अरे मी तर विसरलेच, मी तिथून अवनी आणि नव्यासाठी आणि त्याच्या बाळासाठी शॉपिंग केली आहे. मी त्यांना दाखवून येते. ती बॅग घेऊन जाऊ लागली. तेव्हा आकाशने तिचा हात धरला. त्याने मन खाली घालून हळूच सांगितले, नव्याचं बाळ ते ते आता राहिलं नाही. हे ऐकताच आराध्या 2 पावले मागे सरकली. काय म्हणलात तुम्ही? मी चुकीचं ऐकलं ना? तुम्ही ते नाही बोललात ना जे मी ऐकले आहे? आकाशने तिला सावरले आणि म्हणाला, हे सत्य आहे माऊ. तुझ्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीच्या दिवशीच तिचं मिसकॅरेज झालं. आराध्याच्या डोळ्यात पाणी आले. तिच्या डोळ्यासमोर नव्याचा तो हसरा चेहरा आला. ती आरूची किती काळजी घ्यायची. आराध्याला हे सहन होत नव्हते. आकाशने तिला छातीशी लावले. आराध्या रडत म्हणाली, आकाश, तिने हे कसं सोसलं असेल? तिचं तर या जगात आधीच कोणी नव्हतं. आता कुठं तिच्या आयुष्यात आनंद आला होता आणि हे काय झालं? आकाश तिला थोपटत म्हणाला, ती पडली होती आणि मग हे सगळं झालं. नव्याला आर्नवने मोठ्या मुश्किलने सावरलं म्हणून घरात कोणीही त्या बाळाचा विषय काढला नाही.
आपल्याला त्या दोघांना सांभाळून घ्यायचं आहे. आपलं कर्तव्य आहे त्यांचं दुःख कमी करणं. त्यांना सहानुभूती दाखवून त्या त्या वेदनेची जाणीव कधीच नाही होऊ देणं. तुला समजतंय ना मी काय म्हणतोय ते? आराध्याने होकारार्थी मान हलवली. तेव्हाच गोलू धावत मम्मा मम्मा म्हणत रूममध्ये आला. तो स्कूल युनिफॉर्ममध्ये होता. आराध्याने त्याला जवळ घेतले. गोलूने आपल्या छोट्या हाताने तिच्या गळ्यात विरखा घातला आणि म्हणाला, मम्मा मी तुला खूप मिस केलं आणि मी कोणाला त्रास पण दिला नाही. आराध्याने हसून त्याच्या कपाळावर चुंबन केलं आणि म्हणाली, माझं बाळ तर मोठं आणि समजूतदार झालंय. गोलू म्हणाला, हो मम्मा, मला टू सिस्टर्स आहेत ना. मी बिग बॉय आहे. दुसरीकडे समर्थ आज हॉस्पिटलमधून लवकर आला होता. त्याला तन्वीसोबत वेळ घालवायचा होता. तो खोलीत गेला तेव्हा तन्वी फोनमध्ये गुंतलेली होती. समर्थ म्हणाला, तन्वी. तिने मान वर करून पाहिले आणि आनंदाने म्हणाली, अरे डॉक्टर साहेब, आज तुम्ही लवकर आलात. समर्थ हसला आणि म्हणाला, तयार हो, आपण बाहेर फिरायला जाऊया. लग्नानंतर मी खूप बिझी होतो, पण आता थोडा वेळ आपल्यासाठी काढणं गरजेचं आहे. तन्वी खुश झाली आणि समर्थ फ्रेश व्हायला गेला. तन्वीने समर्थसाठी पांढरा शर्ट आणि रॉयल ब्ल्यू ब्लेझर काढला आणि स्वतःसाठी काय घालावे हे तिला समजतच नव्हते. समर्थ बाहेर आला तेव्हा ती गोंधळलेली अवस्था बघून तो जवळ गेला. त्याने तिला कमरेशी पकडले आणि विचारले, काय झालं? तन्वीने तोंड वेडेवाकडे करून विचारले, मी काय घालू? समर्थाने तिच्यासाठी ग्रे रंगाचा बॉडीकॉन ड्रेस निवडला. तन्वीने तो ड्रेस घेतला आणि बदलण्यासाठी गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली तेव्हा तिला बघून समर्थाच्या हृदयाची धडधड वाढली. तो ड्रेस खूप फिट्ट होता. समर्थाने आपला गळा ओला करत म्हटलं, तन्वी हा ड्रेस बदल, हा चांगला दिसत नाहीये. तन्वी आश्चर्याने बघू लागली. समर्थाने दुसरा ड्रेस काढला आणि तिला बदलण्यासाठी सांगितले. तन्वी म्हणाली, मुळीच नाही, मला हाच आवडलाय. समर्थाने तिला रागाने पाहिले आणि म्हणाला, तू स्वतः बदलणार आहेस की मी बदलू? तन्वीने डोळे मोठे केले. तिला माहीत होतं की समर्थ आपल्या जिद्दीला पेटला तर तो कोणाचंच ऐकणार नाही. तिने तोंड वेडेवाकडे केले आणि कपडे घेऊन बदलण्यासाठी गेली. ती गेल्यावर समर्थ स्वतःशीच पुटपुटला, खूपच हॉट. मला माहीत नव्हतं असं काही होईल. थोड्याच वेळाने तन्वी बदलून आली, पण ती समर्थवर नाराज होती. समर्थाने तिला जवळ खेचले आणि तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हटला, वेडी मुलगी, तुला कल्पना आहे का तू त्या ड्रेसमध्ये किती हॉट आणि सेक्सी दिसत होतीस? तुला बघून माझा गळा सुकला होता, पण मला नाही आवडणार कोणी तुला त्या नजरेने पाहावं. तुला त्या नजरेने बघायचा अधिकार फक्त माझाच आहे. तन्वी त्याच्याकडे बघत राहिली. तिने कधीच विचार केला नव्हता की समर्थ असा विचार करू शकतो. त्याने तिचे कपाळ चुंबले आणि ते बाहेर पडले. समर्थच्या कारमध्ये तन्वीने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, आपण कुठे जात आहोत? तेव्हा समर्थने तिला सरप्राईज असले सांगितले आणि थोडे वेट करण्यासाठी सांगितले. थोड्या वेळाने समर्थाने कार थांबवली तेव्हा तन्वी बाहेर पाहू लागली, पण बाहेर फक्त अंधार होता. तन्वीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, आपण कुठे आलो आहोत? बाहेर तर फक्त अंधार आहे, मला काहीच दिसत नाहीये. समर्थ कारमधून उतरला आणि तन्वीच्या बाजूला जाऊन कारचा दरवाजा उघडला. त्याने आपल्या हात पुढे करत म्हटले, ये. तन्वी त्याच्या हातात हात दिला. समर्थाने तिला कारमधून बाहेर पडायला मदत केली आणि तिला घेऊन पुढे गेला. तन्वी कधी त्याच्याकडे तर कधी समोर पाहण्याचा प्रयत्न करत होती. गार वारे सुटले होते, ज्यामुळे वातावरण हलका गारवा जाणवत होता. समर्थाने तिला एका जागी उभे केले आणि स्वतः मागे झाला. तन्वीने पाहण्याचा प्रयत्न केला, पण अचानक तिथे खूप सारे दिवे उजळले. तन्वी आश्चर्याने आसपास पाहू लागली. पूर्ण हॉल फिअर लाईट्स आणि फुग्यांनी सजला होता. तन्वीने खाली पाहिले तेव्हा ती गुलाबाच्या पाकळ्यांनी बनलेल्या एका मोठ्या हृदयाच्या मध्ये उभी होती. तिने आश्चर्याने आपल्या तोंडावर हात ठेवला आणि सरप्राईजची तिला अजिबात अपेक्षा नव्हती. तिने आसपास नजर फिरवली तेव्हा त्या हॉलची प्रत्येक भिंत काचेची होती आणि छतही काचेचा होता, ज्यातून आकाशातील चमकणारे तारे स्पष्ट दिसत होते. तन्वीने त्या काचेच्या भिंतीजवळ गेली आणि पडदे बाजूला सारून पाहिले तर समोर अथांग समुद्र होता. ती चहकत म्हणाली, हे किती सुंदर आहे. समर्थ हसला. तन्वीने त्याच्याकडे पाहिले आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली. समर्थने तिला कमरेशी धरले. तन्वी म्हणाली, आय लव्ह यू. समर्थ हसून म्हणाला, आय लव्ह यू टू. तन्वीने विचारले, ही कोणती जागा आहे? समर्थ हसून म्हणाला, हे सनसेट कॅफे आहे, जे खास संध्याकाळी उघडतं.
कपल्समध्ये ही जागा खूप प्रसिद्ध आहे कारण इथून समुद्राचं दृश्य खूप सुंदर दिसतं. याच्या भिंती आणि छत काचेच्या असल्यामुळे तू कुठेही बसून बाहेरच्या दृश्याचा आनंद घेऊ शकतेस. तन्वी म्हणाली, वाव, हे खरंच अप्रतिम आहे. समर्थ म्हणाला, पण आज हे खास फक्त तुझ्यासाठी बुक केलं आहे. क्वालिटी टाइम बेबी. तन्वी हसली. समर्थाने तिला एक टेबलवर बसवले आणि मग स्वतःही बसला. दोघांनी डिनर केला आणि मग समर्थ तिला घेऊन बाहेर आला. त्याने समुद्रकिनारी एक टेंट लावून घेतला होता. तो तिला घेऊन तिथे आला तेव्हा तन्वी धावत त्याला टेंट जवळ गेली आणि म्हणाली, वाव, इथून व्ह्यू किती छान दिसत आहे. समर्थ हसून तिच्या मागे गेला आणि तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला, खूपच सुंदर आहे. तन्वी म्हणाली, अरे, मी पण तेच म्हटलं. समर्थाने आपले हात तिच्या पोटावर अधिकच घट्ट केले आणि तिच्या मानेवर आपला चेहरा लपवत म्हणाला, पण मी तुझ्याबद्दल बोलतोय. त्याच्या उष्ण श्वासाचा स्पर्श जाणवताच तन्वीची जणू श्वासच रोखले गेले. समर्थाने तिच्या मानेवर हळूहळू किस करू लागला. तन्वीचे डोळे मिटले आणि आपला हात मागे नेत समर्थच्या डोक्यावर गेला. तिच्या या प्रतिसादाने समर्थाला जणू पुढे जाण्याची परवानगी दिली होती. नेहमी तर तो स्वतःला रोखून धरायचा. लग्नाच्या रात्रीही त्याने तिला त्रास दिला नव्हता कारण तो तिच्या सुखाचा विचार करायचा. पण आज आज त्याला तिला पूर्णपणे आपलं बनवायचं होतं. समर्थाने तिला आपल्याकडे वळवले आणि पाहिलं. तन्वीच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता. त्याने तन्वीच्या कपाळाची किस केली तेव्हा तन्वीच्या ओठावर स्मित हास्य आले. समर्थ हसून म्हणाला, काय झालं? तन्वीने नकारार्थी मान हलवली आणि त्याच्या छातीशी विसावली. समर्थाने तिला आपल्या बाहूमध्ये सामावून घेतले. तन्वी त्याच्यापासून वेगळी होऊन समुद्राकडे जाऊ लागली. तेव्हा समर्थाने तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढले. तन्वी त्याच्या छातीशी येऊन आदळली आणि पुढच्याच क्षणी समर्थाने तिच्या नाजूक ओठांना आपल्या ओठांच्या पाशात घेतले. दोघांचेही डोळे मिटले आणि त्या किसमध्ये हरवून गेले. जेव्हा समर्थला जाणवले की तन्वीचा श्वास अडखळत आहे तेव्हा त्याने तिला मुक्त केले आणि तिला कडेवर उचलून टेंटकडे घेऊन गेला. रॉय हाऊसमध्ये आराध्या अस्वस्थ होती. नव्याबद्दल ऐकून तिला खूप वाईट वाटत होते. ती हिंमत करून नव्याच्या रूमकडे गेली. तिने दरवाजा ठोकला तेव्हा नव्याने तिकडे पाहिले. ती यावेळी एक कादंबरी वाचत होती. अर्णवला वाटत नव्हते की तिने रिकामे बसून वाईट गोष्टीचा विचार करावा म्हणून त्याने रूममध्ये एक बुक शेल्फ लावून घेतले होते. नव्याने तिला पाहून म्हटले, अरे वहिनी, या ना. आराध्या आत गेली आणि हसून म्हणाली, कशी आहेस? नव्याने हलके हसून उत्तर दिले, ठीक आहे. आणि जी थोडीफार ठीक नाहीये ती तुम्ही सगळं मिळून मला लवकरच ठीक कराल. आराध्याने तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. आराध्याने विचारले, काय करत होतीस तू? नव्याने सांगितले, मी कादंबरी वाचत होती. आराध्याने त्या कादंबरीचे नाव पाहिले, तेरी मेरी एक जिंदगी. नव्याने सांगितले, वहिनी, जेव्हा हा अपघात झाला तेव्हा मी खूप खचले होते, पण अर्णवच्या प्रेमाने मला सावरलं. खरंच, प्रेम तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढायची ताकद देतं. आराध्या हसून म्हणाली, सगळं ठीक होईल, थोडा वेळ दे. मग आराध्या गमतीने म्हणाली, आणि आता पूर्ण दिवस रूममध्ये पडून राहणं बंद कर. रिकामं डोकं शैतानाचं घर असतं. आता जर तू बाहेर येण्यासाठी काही बहाणे केलेस ना तर मी माझ्या थोरल्या वहिनीच्या रूपात येईल. हे ऐकून नव्याला हसू आले आणि ती म्हणाली, जी वहिनी, तुमची आज्ञा शीर्षवज्ञ. आराध्याने तिला मिठी मारली. दरवाजाबाहेर उभा असलेला अर्णव हे सर्व पाहत होता. तिला खुश पाहून त्याला खूप समाधान वाटले. तो तिथून निघून गेला कारण डिनरची वेळ झाली होती. आराध्या नव्याला घेऊन खाली आली. नव्याला खुश पाहून सगळ्यांना दिलासा मिळाला. सगळे सोबत बसून डिनर करू लागले. अर्णवने नव्याच्या प्लेटमध्ये अजून जेवण वाढले. तेव्हा ती म्हणाली, हे काय करताय तुम्ही? माझ्याकडून इतकं खाल्लं जाणार नाही. अर्णवने अधिकारवाणी सांगितले, संपव हे. नव्याने तोंड वेडे केले. आराध्या आणि नव्या एकच वेळी म्हटले, खडूस. सगळे त्यांच्याकडे पाहून म्हटले. नव्याची नजर आराध्याच्या प्लेटवर गेली, जी आकाशने जेवणाने भरून ठेवली होती. दोघांनीही आपल्या पतीकडे पाहिले, जे त्यांना जणू डोळ्यांनीच ओरडत होते. रियाची नजर नव्या आणि अर्णववर होती. तो तिची किती काळजी घेत होता, पण रियाच्या मनात कोणतीही हेवा नव्हता. तिला माहीत होते की अर्णवची काहीच चुकी नव्हती, पण ती स्वतः अजून पुढे जाऊ शकत नव्हती. आकाश आराध्याला म्हणाला, तोंड वाकडं करणं बंद कर. 2 आठवडे सिंगापूरमध्ये राहिलीस तू.
काही नीट खाल्लं नसेल. बघ किती बारीक झाली आहेस. अर्णवनेही नव्याला गप्प बसून खाण्यास सांगितले. बाकी सगळे हे पाहून हसत होते. आराध्या म्हणाली, मी माझं पूर्ण ध्यान ठेवलं होतं. हवं तर तेजसला विचारा. अचानक आपले नाव ऐकून तेजस गडबडला आणि म्हणाला, वहिनी, मला तुमच्या भांडणात ओढू नका. आकाशने आराध्याला गप्प बसून जेवायला सांगितलं. आराध्या हळूहळू जेवू लागली. जेवण झाल्यावर सगळे आपापल्या रूममध्ये गेले. आकाश आपल्या रूममध्ये आला तेव्हा आराध्या आरूला झोपवत होती. पण आरू काही झोपायला तयार नव्हती. आराध्या म्हणाली, तुम्ही हिला झोपवा, मी फ्रेश होऊन येते. आकाशने आरूला कडेवर घेतलं. तिने आपला चेहरा त्याच्या खांद्यावर टेकवला. आरू आपल्या सॉफ्ट टॉय सोबत खेळत होती. आकाश म्हणाला, बेबी, तू मम्माला खूप त्रास दिलास. आरूने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मम्मा. आराध्या बाथरूममधून बाहेर आली होती. तिने जेव्हा आरूच्या तोंडातून पुन्हा मम्मा ऐकलं तेव्हा ती सुखावली. आकाशने विचारले, तुझी प्रिन्सेस काय म्हणाली? परत एकदा बोल. आरूने डोळे मिचकवत आणि आपले सॉफ्ट टॉय आकाशच्या तोंडावर मारत म्हणाले, डॅडजा मम्मा. आकाशने हसून तिचे कपाळ चुंबले. आराध्या म्हणाली, झोपली नाही ही? आकाश म्हणाला, हिने मम्मा म्हणायला पण शिकून घेतलं. आराध्या म्हणाली, हो, ते पण रागामुळे. मग तिने आकाशला एअरपोर्टवर आरू पहिल्यांदा हाक मारल्याचा प्रसंग सांगितला. आकाशने आरूला आराध्याकडे दिले आणि तो फ्रेश व्हायला गेला. तो बाहेर आला तेव्हा आरू आराध्याच्या कुशीत शांत झोपली होती. आकाशने आराध्याला कडेवर उचलले तेव्हा ती म्हणाली, काय करत आहात? आकाश म्हणाला, बघ, मी म्हटलं होतं ना, तू बारीक झाली आहेस. तू तर आधीपेक्षाही हलकी झाली आहेस. आराध्याने तोंड वेडेवाकडे केले. आकाश तिला घेऊन बाल्कनीच्या झुल्यावर बसला. दोघेही एकमेकांच्या मिठीत तिथेच शांतपणे झोपी गेले. इकडे समर्थ आणि तन्वी अजूनही समुद्रकिनारी होते. समर्थने तन्वीला टेंटमध्ये नेले आणि बेडवर ठेवले. दोघांचे श्वास आणि हृदयाचे ठोके जणू बंड पुकारत होते. समर्थने पुन्हा एकदा तन्वीच्या ओठावर किस केले. दोघांचे श्वास एकमेकात गुंतले होते. थोड्या वेळाने समर्थने तिचे ओठ सोडले आणि तिच्या गळ्यावर व मानेवर किस करू लागला. समर्थने तिची ड्रेस अनझिप केली आणि तिला हळू बेडवर झोपवले आणि स्वतः तिच्यावर आला. त्याने तन्वीचे कपाळ चुंबले आणि स्वतःचा शर्ट काढून फेकून दिला. समर्थचा हात आणि ओठ आता तन्वीच्या शरीरावर खेळत होते, तर तन्वीचे हात समर्थच्या शरीरावर फिरत होते. तिने स्वतःला पूर्णपणे समर्थच्या बाहूमध्ये सोडून दिले होते. समर्थ तिला प्रेम करत होता आणि तन्वीचे नख वारंवार त्याच्या पाठीवर रुतत होते. दोघांनी पूर्णपणे एकमेकांना समर्पित केले होते. त्या शांत वातावरणाच्या समुद्राच्या लाटाच्या आवाजासोबत तन्वीचे सुस्कारेही सामील झाले होते. दोघांनीही आज पूर्णतः एकमेकांना आपले मानले होते. बराच वेळ एकमेकांवर प्रेम केल्यानंतर दोघेही थकून एकमेकांच्या मिठीत झोपले. ही रात्र त्या दोघांची प्रेमाने भरलेली रात्र होती. तर मित्रांनो, आजच्या 48व्या भागात आपण पाहिलं की समर्थ आणि तन्वीने त्या समुद्र किनाऱ्यावर घालवलेली सुंदर रात्र. याचमुळे त्या दोघांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण भेटलं आहे, एक वेगळीच दिशा भेटली आहे. आणि दुसरीकडे घरातील थोरली सून म्हणजेच आपली आराध्या, हिने नव्याला मायेचा दिलेला तो आधार खरंच कौतुकस्पदी आहे. तर मित्रांनो, यामुळे खरंच नव्या आणि आर्णव हे दोघ जण आपल्या संसाराला, सुखी संसाराचे स्वप्न पाहत आहेत का? आणि समर्थाने तन्वीला दिलेले ते नेमकं सरप्राईज काय आहे, हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की पहा. तोपर्यंत पाहत राहा आराध्या.